श्री गणेशाय नमः. आईशी शिष्याची विनंती ऐकोन सिद्ध काय बोलती. साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाओ श्री गुरुचरणी. ऐक शिष्य चुडामणे धन्य धन्य तुझी वाणी. आठवत असे तुझ्या प्रश्नी आधी मध्यावसानका. प्रश्न केला बरवानिका सांगे नाता तुझ विवेका. अत्रे ऋषीचा पूर्वका सृष्टीपासून सकळा. पूर्वी सृष्टी नव्हती काही जलमय होते सर्वही. आपो नारायण म्हणून पाही वेद बोलती याची कारणे. उदकापो नारायण सर्व ठाई वास पूर्ण. बुद्धी संभव प्रपंच गुण हिरण्य गर्भ अंड निर्मिले. तेची ब्रह्मांड नाम झाली रजोगुणे ब्रह्मयाशी निर्मिली. हिरण्य गर्भ नाम पावले देवता वर्ष एक होते. तेची ब्रह्मांड देखा फुटोनी शकले झाले ऐका. एक शकल भूमिका होणे ठेली शकले दोन्ही. ब्रह्मा ते उपजोन रचले 14 भुवन. 10 दिशा मानस वचन काळ काम क्रोधी सकळ. सृष्टी रचाव्याशी सप्तपुत्र उपजवी मानसी. नामे सांगीन परेशी 7 जन ब्रह्मपुत्र. आमरीचत्री अंगिरस पुलस्त पुलह कृतु वशिष्ठ. सप्तपुत्र झाले श्रेष्ठ सृष्टीकर्ता ब्रह्म जाण. सप्त ब्रह्मपुत्रा मधील अत्रे तेथुने पीठ गुरु संतती. सांगे नायका एक चित्ते सभाग्य नामधारका. ऋषी अत्रीची भार्य नाम तिचे अनुसया. पतिव्रता शिरोमणिया जगदंबा तिची जाणा. तिचे सौंदर्य लक्षण वर्णो शक्यायसा कोण. जिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप काय सांगो. आपती सेवा करी बहुत समस्त सुरवर भयभीत. स्वर्गेश्वर्य घेईल त्वरित म्हणून चिंतिती मानसी. इंद्रादी सुरवर मिळून त्रैमूर्तीपाशी जाऊनी. विनविता ती प्रकाशोनी आचार अत्रि ऋषीचा. इंद्र म्हणे स्वामिया पतिव्रता श्री अनुसया. आचार तिचा सांगो काया तुम्हा प्रति विस्तारोनी. पती सेवा करी भक्तीशी मनोवाक्काय मानसी. अतिथी पूजा महाहर्षी विमुख नवे कवने काळी. तिचा चार देखोनी सूर्य भीतसे गगणे. उष्ण तिजला होईल म्हणून मंद मंद तपतसे. अग्नी झाला भयाभीत शीतळाशे वर्तत. वायू झाला भयचकित मंद मंद वर्ततसे. भूमी आपण भिवून देखा नम्र झाली पादुका. शाप देईल म्हणून ऐका समस्त मे भीतसो. नेनो घेईल कवन स्थान कोण देवाचे हिरून. एखाद्या ते वर देता जाण तोही आमुते मारू शकेन. याशी करावा उपाय तू जगदात्मा देवराय. जाईला मुचा स्वर्ग ठाय म्हणून आलो तुम्हा सांगो. न कराल जरी उपाय याशी सेवा करू आम्ही तिशी. तिचे द्वारे हरणिशी राहू चित्त धरोनिया. आयशाय कोणी त्रय मूर्ती मा क्रोधे कापती. चला जाऊ पाहू कैसी सती म्हणती आहे पतिव्रता. व्रत भंग करुणे तिशी
आठेवणी ओ भूमीशी अथवा वैवस्वतालयासी पाठवू म्हणून निघाले. सत्व पावया सतीचे त्रयमूर्ती वेश भिक्षुकाचे आश्रमाले अत्रीचे अभ्यागत होऊन या. ऋषी करू गेला अनुष्ठान मागे आले त्रयमूर्ती आपण अनुशेष आश्वासून अतिथी आपण आलो म्हणती क्षुदे बहु पिडोन आम्ही आलो ब्राह्मण त्वरित घ्यावे सतियन्न अथवा जाऊ आणि काठाया सदा तुमच्या आश्रमात संतर्पणाभ्यागत ऐकवाली कीर्ती विख्यात म्हणून आलो अनुसे. इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐकले आम्ही ठाकून आलो याची कामी इच्छा भोजन मागावया. इतके ऐकून अनसूया नमन केले तत्क्षणिया भैसकार करून या क्षारण केले चरण त्यांचे. अर्ध्यपाद देऊणी त्याशी अर्ध्यपाद देऊणी त्याशी गंधाक्षता पुष्पेशी आसवेच म्हणतसे हर्षी आरोगण सारिजे. अतिथी म्हणे ते वेळी करून आलो अंघोळी ऋषी ती बहुता वेळी त्वरिताम्हा भोजन द्यावे वासना पाहून अतिथे. काय केले पतिव्रते आठाय घातले त्वरिते वैसकार केला देखा. बैसुनिया पाटावरी घृतेशी पात्र भिधारी घेऊन आली आपण क्षिरी शाक पाक ते वेळी तुशी म्हणत्या होणारी आम्ही अतिथी आलो दुरी. देखून तुझे स्वरूप सुंदरी अभिष्ट मानसी आणि कवशे नग्न होण्यामाशी अन्न वाढावे परेशी अथवा काय निरोपदेशी आम्ही जाऊ नाही तरी. ऐकोनी तुझ्याचे वचन अनुसया करी चिंतन आले विप्र पावया म्हण कारणिक पुरुष होतील. पतिव्रता शिरोमणी विचार करी करणी अतिथी विन्मुख तरी हानी निरोप केवी उल्लंघो माझे मनशी निर्मळ काय करील मनमत खाखळ पतीच्या शे तप फळ तारील मज म्हणतसे. ऐशी विचारोणी मानसी तथास्तु म्हणे तयासी भोजन करावे स्वस्थ चित्तेशी नग्न वाढून म्हणतसे. पाकस्थाना जाऊन आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्र फेडून नग्न म्हणे अतिथी बाळ माझी. नग्न हो सती देखा घेऊन आली अन्नोदका तवतेची झाले बाळका ठाया पुढे लोळती. बाळे देखोन अनुसया बैचकीत होनिया पुनरुपी वस्त्रे नेसुनिया आली तया बाळका जवळी. रुदन करीती तिनी बाळ अनुसया राहावी वेळोवेळ क्षुधार्थ झाली केवळ म्हणून कडी घेतसे. कडी घेऊन बाळकाशी स्तनपान करवे अति हर्षी एका सांडोन एकाशी क्षुधा निवारण करीतसे. पाये पानवल काय घडले त्रयमूर्तीची झाली बाळे स्तनपान मात्रे तोषले तपफळ ऐशे पतिव्रतेची. ज्याचे उदरी 14 भुवन सप्त समुद्र वडवाग्नि जाण त्याची क्षुधा निवारण पतिव्रता स्तनपानी
चतुर्मुख ब्रह्मयाशी सृष्टी करणे अहर्निशी त्याची क्षुधा स्तनपानेशी केवी झाले निवारण आभाळाक्ष कर्पूर गौर पंचवक्र काळा अग्निरुद्र स्तनपान करवे अनुसया सुंदर तपस्वी अत्री ऐसा अनसुया त्रिरमणी नव्हती ऐशी कोणी त्रयमूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनात आकडी घेऊन बाळकाशी खेळवी तसे तिघाशी घालून या पाळण्याशी आपर्यंते गायित वेळी पर्यंते गायनाना परी उपरी उपनिषदार्थ अति कुसरी अति उल्हासे सप्तस्वरी संभोखी तसे त्रिमूर्तीशी इतके होतात वेळी माध्यान्ह वेळ तिथी काळी अत्रि ऋषी अति निर्मळी आला पुले आश्रमा घरा माझी अवलोकिता तव देखिली अनसुया गाता कैची बाळे ऐशी म्हणता पुस्तशे श्रीशी तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञानी असे पाहत त्रयमूर्तीची म्हणत नमस्कार करीतसे नमस्कारिता त्रिदेखा संतोष विष्णू वृष नायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाले तै वेळी बाळ राहिले पाळणेशी निवृत्ती ठाकले सन्मुखेशी साधू साधू अत्रि ऋषी अनुसया सत्य पतिव्रता तुष्टलो तुझे भक्तीशी माग मनीवर जो इच्छिशी अत्रि म्हणे सतीशी जे वांचशी मागाता अनसुया म्हणे ऋषीशी प्राणेश्वरा तुची होशी देव पातले तुमच्या भक्तीशी पुत्र मागा तुम्ही आता तिघे बाळक माझे घरी राहावे माझे पुत्रा परी हेची मागतो निर्धारी त्रयमूर्ती आपणा एक रूप आयसे वचन ऐकोनी ऐशे वचन ऐकोणी आवर दिदला मूर्ती तिने राती बाळके म्हणून आपण गेले निज स्थाना त्रिमूर्ती राहिले त्यांचे घरी अनसुया पोशी बाळका परी नामे ठेवली प्रीती करी त्रिवर्गाची परेसा ब्रह्मा मूर्ती चंद्र झाला विष्णू मूर्ती दत्त केवळा ईश्वर तो दुर्वास नाम पावला तिघे पुत्र अनुसयेची दुर्वासाने चंद्र देखा उभे राहुने माते सन्मुखा निरोप मागती कौतुका जाऊ तपा निज स्थाना दुर्वास म्हणे जननी आम्ही ऋषी अनुष्ठाने जाऊ तीर्थे आचरोनी म्हणून निरोप घेतला चंद्र म्हणे अहो माते निरोप द्यावा मातरिते चंद्रमंडळी वास माते नित्य दर्शन तुमचे चरणी तिसरा दत्ता विष्णुमूर्ती असेल तुमचे धरोनी चित्ती त्रयमूर्ती तोची निसृती म्हणून सांगती तेशी त्रयमूर्ती जाण तोची दत्ता सर्व विष्णुमय जगत राहील तुमचे धरोनी चित्त विष्णुमूर्ती दत्तात्रेय त्रयमूर्ती ऐक्य होनी दत्तात्रेय राहिला पण दुर्वास चंद्र निरूप घेऊन गेले स्वस्थानानुष्ठाशी अनसुयेचे घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती का नाम दत्तात्रेय एका मूळपीठ श्री गुरुचे
ऐशा परी सिद्ध देखा कथा सांगे नामधारका संतोषे प्रश्न करी अनेका पुस्तशे सिद्धासी जय जय सिद्ध योगीश्वरा भक्तजन मनोहरा तारक संसार सागरा ज्ञानमूर्ती कृपा सिंधू तुझे निप्रसाद माझ ज्ञान उपजले सहज तारकामुचा योगीराज विनंती माझी परेसा दत्तात्रेयाचा अवतारो सांगितला पूर्वापारो पुढे अवतार झाले गुरु कवने परी निरूपीजी विस्तारुने आम्हाशी सांगा स्वामी कृपेशी अवतार त्रिमूर्ती अनुक्रमे निरोपावे म्हणे सरस्वती गंगाधरो पुढील कथेचा विस्तारो ऐकता होय मनोहरो सकळाभिष्टे साधती इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्याख्याने सिद्धनामधारक संवादे अनुसयो आख्याननाम चतुर्थाध्याय गोडा श्री दत्तात्रेयार्पणमस्तु शुभं भवतु ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा पुंडलिक अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण महाराज की जय नवनाथ महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय ओम साईनाथ महाराज की जय गजानन महाराज की जय शिवागिरी महाराज की जय ब्रह्मचैतन्य महाराज की जय गुरुदेव दत्ता 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ओम पुंडलिक वरद्यारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय।